देव बरा करो गाववाल्यानो, मी मालवणी हवा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतोय. आता मी चाललोय दिंडी बघू. दिंडी, सामूहिक दिंडी काय असतं तुमच्या दाखवायचं. चला तर. नांदोसकर, तुमच्यासाठी माझा दुसरा प्रश्न, दिंडीत काय म्हटले जाते? दिल्लीत ज्ञानोबा तुकाराम ज्ञानेश्वर याच्या नामघोषात सगळे वारकरी मंत्रमुग्ध होऊन देवाच्या दिंडीत आपलं मन तृप्त करून जे काय आहे ते म्हणणं सोडून देवाच्या चरणात विलीन होऊन सगळे ज्ञानोबा तुकाराम ज्ञानेश्वरच्या नादात याच्या गजरात सगळे हे करतात. मिलिंद, अजून एक प्रश्न आहे, ही दिंडीत सोंग घेतली जातात, ती का घेतली जातात? ही सोंग तुम्ही बघतायत, प्रत्येकाची एकाची आपापली इच्छा असते की बाबा पुढच्या वर्षी माझं लग्न होऊ दे किंवा माझं काही इच्छा पूर्ण होऊ दे, त्यासाठी ती सोंग घेतली जातात. आणि प्रत्येकाला इच्छा असते की दरवर्षी आपण काहीतरी वेगळं सोंग घ्यावं. आणि हीच एक मजा असते की दिंडी हवं तसं नाचायला भेटतं, हवं तसं आपल्याला हे करायला भेटतं. त्यामुळे प्रत्येकाच्या इच्छेनुसार आपापले जे कोण असतात ते हे घेतात, आपलं दिंडीत सोंग घेतात. मिलिंद, अजून एक प्रश्न आहे, तुम्ही एवढे दिंडीमध्ये बिना चपलाचे चालता, तुमचे काय पाय दुखत नाही? तुम्ही सांगितलं ते पाय दुखाचा प्रश्न येतच नाही ह्याच्यात, कारण तुम्ही सगळ्यांचे पाय बघितले असतात, एकाच्या पायात कोणाच्या चपला नाहीत, सगळे पांडुरंगात सगळे विलीन झालेले आहे, हे देखील लक्षात ठेवा. आणि असं नाही आहे की पाय दुखतात वगैरे किंवा काय, असं काही नाही. तुम्ही जोपर्यंत तुमची वारी पूर्ण करता तोपर्यंत तुम्हाला काहीच होणार नाही. पांडुरंगावरती आहे, ठेवलाय, बसलाय, तर सगळं काही नीट करेल. आणि कोणाचे पाय दुखायचे असे म्हटलं असतात तर कोणाचे पाय दुखत नाही, सगळे मस्तपैकी मंत्रमुग्ध होऊन देवाच्या ह्याच्यात विलीन होतात. धन्यवाद, धन्यवाद मिलिंद. मंडळीनं आम्ही आता तसं दुसऱ्या दिंडी दाखवायची आहे, दाभोळवाड्यातली. तुम्ही दिंडी बघू शकता, ही दुसरी दिंडी आता.
माऊली, मला सांगा, दिंडीतून कोणता संदेश मिळतो? दिंडीतून हरिनामाचा एक संदेश म्हणतो. माणसाने त्याच्या आयुष्यात किती बुद्धी असले तरी हरिनामात रंग झालेलं पाहिजे आणि या हरिनामाचा वेळोवेळी त्यांना पावलं पावलं उपयोग होतो. हरिनामाची ताकद आहे की इतर कोणत्याही क्षेत्रात व्हायचं नाही. अशा वेळी माझे मावळे हे 3 मित्र एकत्र येले, हे आमचे जवळजवळ 12 वर्ष सहमित्र पक्वादवादक शरद काही सिद्धेश.